स्वतःचा अधिकार प्राप्त करण्याकरिता वेळ प्रसंगी आपल्या जीवाची ही बाजी लावा असे सांगणारे तुमचे माझे छत्रपती शिवराय होऊन गेले. शिवरायांबद्दल तुम्हाला आम्हाला आठवण येते एवढं प्रेम काय? शिवरायांना तुम्ही पण पाहिले नाही, मी पण पाहिले नाही, तरी पण आपण अवघा महाराष्ट्र छत्रपतींचा अपमान कधीच सहन करत नाही. त्याला कारण काय? त्यांनी जेवढं जीवन जगलं तेवढं सगळं या रयतेसाठी, तुमच्या माझ्या जीवनाच्या उद्धारासाठी खर्च केले. म्हणजे या पृथ्वीतलावर अनेक राजे होऊन गेले, परंतु म्हणजे आपल्या राजाच्या रक्षणासाठी अनेक सैनिक जीव देतच होती, पण सर्वसामान्य सैनिकाच्या जीवाच्या रक्षणासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणारा एकमेव तुमचे माझे छत्रपती शिवराय होऊन गेले. ही साधी सुधी गोष्ट नाहीये. शिवरायांच्या मध्ये शिवराय कधी युद्धाला गेले? आजपर्यंत युद्ध कशी लढायची? राजा पाठीमाग, सारं सैन्य पायदळ पुढं, नंतर घोडदळ, त्यानंतर रथ, त्यानंतर सेनापती. युद्ध हारायला लागले, राजाला परत माघारी हटवली. शिवरायांनी चित्रच बदललं. शिवराय म्हणायचे सगळ्यात अगोदर घोडा घेऊन मी धावणार, सगळ्यात अगोदर वार मी घालणार, सगळ्यात अगोदर शत्रूचा वार मी स्वतःवर झेलणार. हे शिवरायांनी आपल्या आचरणातून व्यक्त केलं. माता माऊलींना सांगायची गरज नाही. तुम्ही जर एखाद्या घरी तुमच्या वावरात कांदा खुरपायला बाया आल्या, तुम्ही काय करता? बाया आपल्या वावरात खुरपायला आल्या, आपण गप्पा नाही मारत. सगळ्यात अगोदर पुढं पात आपलीच असते का? बीत मागं राहिली तो बाया कशा करते? आपल्याला माहितीये लीडरच पाठीमागं राहिला. मग अगदी तसंच शिवरायांनी पण आपल्या आचरणातून व्यक्त केले. मग आपल्या गावात आज हा सप्ताह आहे, या सप्त्यामध्ये एवढ्या संख्येने लोक येतात. बरं, आज पाहिलं गेलं घरामध्ये सगळ्या सुविधांचा त्याग करून तुम्ही आलाय बरं का. तुमच्या घरामध्ये फॅनची हवा होती, टीव्ही होता, सगळं पलंग होता, खुर्ची होती, सगळं होतं, सगळं बाजूला सारले. आणि मी जाऊन जर आमच्या प्रभू श्रीरामचंद्राच्या सप्त्याला जर शोभा येणार असेल, माझ्या उपस्थितीने त्या महाराजांना कीर्तन करण्यामध्ये जर ऊर्जा प्राप्त होणार असेल, तर त्या धर्म मंडपामध्ये मी जाणार. म्हणून एवढा ग्रामस्थ आलेला हा भगवंताचा उजवा आहे, उजवा. तुम्ही अख्यारीचे भगवंताच्या देवाच्या हक्काची माणसं तुम्ही. आम्हाला इथं भगवंताने लावलं. भगवंत म्हणतो तयाचे आम्हा व्यसन, ते आमचे निधी निदान. भगवंत म्हणतो की तुमचं मला व्यसन आहे. जी भक्त आहे, आम्ही जे भक्त हरिकथा व्यक्त करतात ही भगवंताला आवडतात. पण ती कथा व्यक्त करत असताना इथं संत देखील सांगतात की 8 प्रकारची जी भक्ती आहे त्यातली सर्वात श्रेष्ठ भक्ती वादन भक्ती का? नाही. गायन भक्ती का? नाही. वक्ता भक्ती का? नाही. सर्वात श्रेष्ठ भक्ती कोणती आहे? श्रवण भक्ती. म्हणजे या कीर्तनातलं सगळ्यात मोठं पुण्य कोणाला प्राप्त होणार आहे? आमच्या श्रोता वर्गाला प्राप्त होणार आहे. विठ्ठल